सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यंकरवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। काल आपण हे सूत्र पाहिलं होतं, तत्प्राप्य तदेव अवलोकयति तदेव शृणोति तदेव भाषयति तदेव चिंतयति। म्हणजे त्या परमेश्वराला प्राप्त केल्यावर उठण्या बसण्यात संपूर्ण परमेश्वराचं चिंतन सतत चालू असतं, असं या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे। काय काय आहे ती जी भगवंताची भक्ती आहे, ते जे भगवंताशी एकरूप होणं आहे, त्या भगवंताला प्राप्त केल्यानंतर काय होतं, तद एव अवलोकयति, ते आणि तेच केवळ भगवंताचंच दर्शन तो सगळीकडे घेतो, तेच सर्वत्र तो अनुभवतो, तेच सर्वत्र तो बघतो। तत् एव शृणोति, आणि त्याला केवळ परमेश्वराचंच काहीतरी मंगलगान सगळीकडे चाललेलं आहे असं त्याला ऐकू येतं। सतत तो जिथे कुठे ईश्वराचं कीर्तन चालू असेल तेच तो ऐकायला जातो सारखं, तिकडेच त्याची ओढ लागते। तद एव भाषयति, अखंडपणे ईश्वर भक्तीचं वर्णन, ईश्वराचं वर्णन, ईश्वराच्या गुणांचं वर्णन, ईश्वराच्या रूपाचं वर्णन, अगदी कुणाशी दुसऱ्याशी जाऊन जरी त्यांनी हे वर्णन केलं नाही तरीसुद्धा स्वतःशी सुद्धा त्याचं सतत ईश्वराचंच वर्णन चालू होतं, चालू राहतं। अखंडपणे तो तेच वर्णन करत राहतो आपल्या वाणीने। आणि तद एव चिंतयति, केवळ त्याचंच त्याच्या मनामध्ये सतत चिंतन चालू राहतं, सतत तो तेच चिंतन करतो। हा आहे ईश्वराच्या भक्तीचा परिणाम। म्हणजे काय आहे की या ईश्वराची एवढी भक्ती अफाट आहे की त्याच्याशिवाय बोलणं नाही, चालणं नाही, ऐकणं नाही, दृष्टी जिथे जाईल ते नाही का। एक कथा होती, जिथे मी पाय ठेवतो तिथे पिंड येते, नाही का। कुठेही पाय ठेवा तर तिथे त्या पायाखाली पिंड येते। म्हणजे जिथे जाऊ तिथे त्यांची दृष्टी नतमस्तक होते आणि तिथे त्यांना परमेश्वर भेटतो। इतकी जबरदस्त भक्ती आहे ही।
म्हणजे काय, जर तुम्ही म्हणजे ईश्वराशिवाय दुसरं काही पाहूच शकत नसाल, ही ॲटोमॅटिक स्टेज आहे. ईश्वराशिवाय दुसरं काही तुम्ही ऐकूच शकत नसाल, अरे हे काय चाललं आहे, मला नाही ह्याच्यात इंटरेस्ट. परमेश्वराचं काही गुणगान आहे का, नाही ते काय चाललं आहे, नाही मला नाही इंटरेस्ट त्याच्यात. म्हणजे कशातही तुमचं मन रमत नाही. केवळ ईश्वराचं गुणगान ऐकण्यात, ईश्वराचं गुणगान करण्यात, ईश्वराला बघण्यात, म्हणजे ईश्वराचा अनुभव घेण्यात, याच्यातच केवळ तुमचं मन रमतं. दुसऱ्या कशाचंही ज्ञानसुद्धा होत नाही तुम्हाला, दुसरा कसलाही अनुभवसुद्धा येत नाही. त्या अवस्थेला छांदोग्य उपनिषदामध्ये भूमा अवस्था म्हणतात. आणि तेच ते अगदी परब्रह्म आहे. दुसऱ्या गोष्टी जर ऐकू येत असतील, दुसऱ्या गोष्टींचा अनुभव येत असेल आणि दुसऱ्या गोष्टींचं ज्ञान होत असेल, तर ते अस्तित्व सीमित असतं. केवळ आणि केवळ ईश्वराचं अस्तित्व असीम असतो, त्याला सीमा नाही. मग शेवटी ब्रह्म म्हणजे काय, ज्या अवस्थेला तुम्ही दुसरं काहीही पाहू शकत नाही, तेव्हाच तुम्ही ब्रह्म असता, ब्रह्म बनलेले असता. दुसरा काहीही अनुभवाला येत नाही, कशाचाही विचार तुम्ही करू शकत नाही ईश्वराशिवाय. ही जी जाणीव अवस्था आहे, म्हणजे दुसरं काही नसून तुम्हीच ब्रह्म झालेले असता त्यावेळी. म्हणजे आपल्या बुद्धी मन, देह मन बुद्धी, देहाद्वारे आपण काय करतो, दृश्य पाहतो, दृश्य ऐकू शकतो, दृश्य अनुभवू शकतो. भावनांद्वारे, भावना म्हणजे मनाद्वारे चांगल्या भावना, वाईट भावना, स्नेहपूर्ण भावना, क्रोधाच्या भावना वगैरे आपण मनाद्वारे त्या अनुभवू शकतो. आणि विचार, योग्य विचार, अयोग्य विचार, हे सगळं आपण बुद्धीद्वारे अनुभवतो. पण हे सगळं काय अनुभवतो आहे आपण, जे काही दृश्य भावना विचार यांच्याद्वारे जे काही आपण अनुभवतो आहे, हे काय आहे, हे संपूर्ण काय आहे, जगताचा अनुभव आहे. जगत, कारण देह मन बुद्धी हे काय आहेत, हे पंचमहाभूतात्मक आहेत की नाही. त्यामुळे त्यांच्याद्वारे जो काही अनुभव घेतो आपण, दृश्य भावना विचार यांचा, तर तो कसा आहे, तो संपूर्ण जगताचा अनुभव आहे. आणि ज्यावेळी आपल्याला परमभक्ती साध्य होते, तेव्हा या संपूर्ण जगताच्या विचाराचा नाश झालेला असतो, निराश झालेला असतो आपल्या मनातून. केवळ एक स्वतःची अनुभूती, केवळ एक जाणीव, जगताची जाणीवच आपल्याला राहत नाही. ह्याचा अर्थ काय, आपण आधी क्लिअर केलं आहे की देह मनबुद्धीची कार्य ईश्वरच चालवतो. आपल्या स्वतःला केवळ तो ईश्वरत्वाचाच अनुभव देतो. ही फार मोठी कृपा आपल्यावर तो करतो. ही जी स्वानुभूतीची अवस्था आहे, तिला परत भूमा म्हणतात. भूमा म्हणजेच ब्रह्मावस्था. आपण या जगतामध्ये कशा कशात रमतो, वस्तूंमध्ये रमतो, व्यक्तींमध्ये रमतो, हो की नाही. पण जेव्हा आपण स्वतःमध्ये रमतो, म्हणजे विचार न करता स्वतःमध्ये, स्वतःच्या अनुभवामध्ये रमतो, तेव्हा सगळ्या या
देह मन बुद्धीच्या पातळीवरती जे जगताचं ज्ञान होत असतं ते आकलन पूर्ण निघून जातं. पण जेव्हा आपण दृश्य भावना विचार यांच्याद्वारे आपण आकलन करायला सुरुवात करतो, यांच्याद्वारे आपण आकलन करायला जे सुरुवात करतो ते जगताचं आकलन होतं. जोपर्यंत केवळ दृश्य भावना विचार म्हणजे देह मन बुद्धी यांच्याद्वारे आपण आकलन करणार आहोत तोपर्यंत आपण कुणाचं जाणीव धरणार आहोत. कोणाची जाणीव आपल्याला होणार आहे? फक्त जगताची. आणि जगताची जाणीव झाली की जगताची अनुभूती आपल्याला प्राप्त होणार आहे. जर जगताची अनुभूती प्राप्त झाली तर त्याच्या पुढची स्टेज म्हणजे जगत हे काय आहे? परिवर्तनशील आहे. या सूत्रामध्ये अतिशय व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने वर्णन केलेलं आहे की आपलं काय चुकतं, काय राहतं आणि काय होतं. तर जग हे परिवर्तनशील आहे. म्हणजे आज आपण जिवंत आहोत तर उद्या मृत होणार आहोत, उद्या आपण मृत होणार आहोत तर परवा आपण जिवंत होणार आहोत, दुसऱ्या जन्मामध्ये दुसरा जन्म घेणार आपण. हे जे सगळं आहे म्हणजे तिथे आत्ता आपण निश्चितच जिवंत आहोत कारण आपण अभ्यास करतो आहोत. म्हणजे आता जर जिवंत आहोत तर आपल्याला मृत्यू वटळे कारण आपण दृश्य भावना विचार यांच्याद्वारे या जगताचं आकलन करत आहोत. आपल्या मनावर आहे काय चॉईस घ्यायचा ते. जोपर्यंत दृश्य भावना विचार यांच्याद्वारे या जगताचं आकलन करणार तोपर्यंत काय होणार आहे? मृत्यू अटळ आहे, परिवर्तन अटळ आहेत. आज चांगली स्थिती आहे तर उद्या वाईट स्थिती आहे, आज वाईट स्थिती आहे तर उद्या चांगली आहे. पण तीसुद्धा टिकेल का नाही माहीत नाही कारण परिवर्तनं आहेत. पण जर परिवर्तनं आहेत तर परिवर्तनांशी आम्ही मिळतं जुळतं घेत नाही आहोत. त्याचं कारण हा काही आमचा दोष नव्हे, कारण आम्ही आहोत चैतन्य म्हणजे आम्ही आहोत अपरिवर्तनशील. आणि उगीचच परिवर्तनशील सगळ्या गदारोळात आपण आपल्याला ॲडजस्ट करतो आहोत. कोणी सांगितलं? हा चॉईस आहे आपला. इथे सगळं गाडं अडलं आहे. त्याच्यामुळे आम्ही जर अपरिवर्तनशील आहोत आणि आम्ही परिवर्तनशील दुनियेत आम्ही घुसण्याचा प्रयत्न करत आहोत तर परिवर्तनशील जगताचे जे नियम आहेत, जी लक्षणं आहेत ती आम्हाला त्रासदायक होणार नाही आहेत का? हे एक आहे. मग आता परिवर्तनशील दुनिया तर सोडायची नाही आहे कारण देह आहे आपल्याला. जर सोडायची नाही आहे तर ती परिवर्तनं आम्हाला स्वीकारून, नुसती स्वीकारत बसायची नाही आहेत मेंगळटासारखी. ती परिवर्तनं स्वीकारून त्यामध्ये जास्त न रमता आपण ईश्वराशी अनुसंधान साधायचं आहे. ह्याचा अर्थ आपण काय करायचं आहे तर ईश्वराशी अनुसंधान म्हणजे आता परत पहिल्या मूळ मुद्द्यावर की ज्या योगे दृश्य भावना विचार यांच्या योगे आपण जगताचा अनुभव घेतो तर दृश्य भावना विचार
हे आमचे शून्यवत झाले पाहिजेत. ते शून्यवत एकदम करायचे नाही आहेत, कारण एकदम कोणतीही गोष्ट केली तर आपल्याला ती ॲडजस्ट होणार नाही. हां, तर त्याच्यासाठी काय उपाय आहे? दृश्य भावना विचार हे कशामध्ये शून्यवत होतात? ध्यानावस्थेमध्ये शून्यवत होतात. ध्यानावस्था इथे आपल्या चालला आहे भक्तीचा पिरियड, कारण भक्ती श्रेष्ठ आहे नारद म्हणतात. ज्ञानमार्गामध्ये कठीण आहे, म्हणजे आत्ता आपण ज्ञानमार्गाचा विचार करत नाही आहोत, हे पक्कं करायचं मनामध्ये. आणि ध्यानावस्थेत ईश्वराचं स्वरूप, ईश्वराचं रूप, ईश्वराची लक्षणं, ईश्वराचे गुण, ईश्वराचं नाम, पवित्र नाम हे ध्यानावस्थेमध्ये घेत राहून दृश्य भावना विचार हे जरी जगताचं काम करत असले तरी सुरुवातीच्या ध्यानावस्थेमध्ये दृश्य भावना विचार हे प्रथम परमेश्वर जगताचं कार्य करू देत. दृश्य भावना विचार यांचं कार्य काय आहे? अनुभव घेणं. पण आपल्या जन्मजन्मांतरीच्या वासनांमुळे ते दृश्य भावना विचार कशाचा अनुभव घेतात? तर जगताचा, परिवर्तनशील जगताचा. त्या परिवर्तनशील जगतातून खेचून आधी दृश्य भावना विचार शून्यवत करायचे ठरवलंय. ते शून्यवत कसे करणार? शून्यवत होत नसतात. दृश्य भावना विचार ही मनातनं जात नाहीत. हे बघा, एक गोष्ट आम्ही पाहिली की काय पाहिलं? एका ठिकाणी आम्ही मोठमोठे गुलाबांचे गुच्छ बघून आलो. काय सुंदर गुच्छ आहेत, काय वर्णन करू. आजकाल फोटो काढता येतात, पण आता फोटो नाही, काही नाही. रात्री झोपताना विचार आला, अरे वा काय सुंदर गुलाब होते नाही का ते, आपल्याकडेही असेच हवे होते. माझ्या बागेत ते कसे दिसले असते. हे काय आहे? मनातलं दृश्य गेलं आहे का? मनातली ती भावना गेली आहे का? नाही गेलेली. म्हणजे दृश्य भावना विचार हे प्रत्यक्षात करावे लागत नाहीत, ते मनामध्ये सुद्धा राहतातच ना तसे टिकून. मग ते टिकून राहतात जन्मजन्मांतरीचे, म्हणून आम्ही जगताचा अनुभव घेतोय त्याच्याद्वारे. ते शून्यवत तसे होणार नाही आहेत. ते शून्यवत होण्याचा उपाय काय आहे ते नंतर बघू. पण दृश्य भावना विचार अनुभव घेतात, आणि ते जर जगताचा अनुभव घेतात आमच्या जन्मांमुळे, अनेक जन्मांच्या संस्कारामुळे, तर ते बंद करायचं असेल तर या दृश्य भावना विचारांना, दृश्य बघणारे डोळे, ते डोळे मिटा. नंतर मनातले विचार कमी करा. शांत जागी बसा जिथे आवाज येणार नाही. अशा ठिकाणी शरीर स्थिर ठेवा, आणि शरीर मन बुद्धीच्या पातळीवर जर रोज 10 मिनटं ईश्वराचं ध्यान कोणत्याही पद्धतीने केलं, कोणत्या पद्धतीने म्हणजे करायचं? जप तप करा, कुठल्याही जप घेऊन त्याचं मेडिटेशन करा, ईश्वराचं स्वरूप घेऊन त्याचं मेडिटेशन करा. अजून कोणचं तुम्ही मेडिटेशन करू शकता? ईश्वराचे गुण, श्रीरामाचे रामायणातले गुण, त्यांचा तुम्ही विचार करत बसून, डोळे उघडे ठेवून नाही, मग इकडे तिकडे लक्ष जातं, ते ध्यानामध्ये घ्या. अशा अनेक पद्धतींनी ध्यानस्थ बसून केवळ ईश्वराचे विचार देह मन बुद्धी या पातळीवर आपण जर आणायला सुरुवात केली तर ते ईश्वरी जगताचा अनुभव घ्यायला लागतील. ईश्वरी जगताचा अनुभव, आता आपण भक्ती कशी आहे हे आपण पाहिलं आहे कित्येक सूत्रांमध्ये, की ती परमभक्ती जर साधली ना खरोखरी तर मौनच होतं, त्याचं वर्णनच नाही करू शकत. मग तिथे काय होणार आहे? तिथे हे दृश्य भावना विचार आपले शून्यवत होणार आहेत ॲटोमॅटिकली. म्हणजे याचा पहिला मार्ग जगताचे विचार
बाह्य दृष्टीने जे मन बाहेर जातं आहे त्याची मान आत वळवायची, अंतरंगामध्ये मनाला वळवायचं आणि तिथे ईश्वर पाहायचा आतमध्ये. तो पाहता पाहता त्याचा ईश्वराचा अनुभव यायला लागला, परमभक्तीचा अनुभव यायला लागला की दृश्य भावना विचार जे जगताचा अनुभव घेत असतात ते हळूहळू ईश्वराचा अनुभव घेतात. आणि ईश्वराचा अनुभव हा मात्र असा आहे की तो घेता घेता मौनच होतं. इतका अतिशय अनिर्वाच्य असा ईश्वराचा अनुभव आहे. एकदा का हा अनुभव आला की मग काय होतं माहिती आहे, सतत ईश्वराविषयीच ऐकायला आवडतं, सतत ईश्वराविषयीच बोलायला आवडतं, सतत ईश्वराचंच दृश्य पाहायला आवडतं, सतत ईश्वराशी बोलायला आवडतं, सतत ईश्वराचा अनुभव घ्यायला आवडतं, ईश्वराचेच विचार करायला आपल्याला आवडायला लागतं. ही आहे शेवटची स्टेज. कशातच मन रमत नाही आपलं, कशातही मन रमत नाही दुसऱ्या. म्हणजे काय, तुम्ही परत एकदा सांगते की तुम्ही संपूर्ण संसार सोडून देत नाही. देह आहे तोपर्यंत सगळं व्यवस्थित चालतं. देह आहे तोपर्यंत कसलीही काळजी नाही आहे, ॲटोमॅटिकली सगळं चालतं. त्याच्यामुळे तसं होणार नाही आहे. पण तोच विचार कायम मात्र मनात राहील. म्हणून असं सांगितलं आहे की तो केवळ त्याचाच अनुभव घेतो, केवळ त्याचंच चिंतन मनन करतो आणि केवळ त्याच्याचबद्दल तो ऐकत राहतो. म्हणजे देह मन बुद्धीच्या सुद्धा तो पलीकडे जातो. ॲटोमॅटिकली हे सगळं होत राहतं. देह मन बुद्धीच्या तो पलीकडे जातो. या उपकरणांचा आता काही फायदा नाही. म्हणजे काय आहे थोडक्यात माहिती का, आपण फायनली आता या गोष्टीला पोहोचायचं आहे की आपल्याला कळलेलं आहे की हे देह मन बुद्धी जर जगताचा अनुभव करून देऊ शकतात तर हेच देह मन बुद्धी आपल्याला या परमेश्वराचा सुद्धा अनुभव करून देऊ शकतात. अनुभव करून देण्याची ती साधन आहेत. पण आता त्यांना वळवणार कोण, तर मी चैतन्य आहे आणि माझ्यातच ते सामर्थ्य आहे त्यांना वळवण्याचं. मनाप्रमाणे मी वागायचं नाही आहे, तर माझ्याप्रमाणे मन वागेल. आणि मग काय होतं माहिती का, ॲटोमॅटिकली देहाचं भान राहतच नाही. देह म्हणजे काय, तर देह म्हणजे या देहा एवढाच मी आहे अशी जी माझी कल्पना असते, ते इथे मला देह आहे ह्याचं सुद्धा भान राहत नाही. एकदम आपण खूप व्यापक बनतो
म्हणजे विश्वामध्येच मी राहतो आणि संपूर्ण विश्वभरून मीच आहे असं वाटायला लागतं या परमभक्ताला. ती अवस्था प्राप्त होते. देहामुळे जो जडता आलेली असते, तर देहाचं भान विसरत 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 देह हलका होत जातो आणि त्याला देहाचं भान राहत नाही. ईश्वराच्या स्मृतीमध्ये असताना त्याला देहाचं भान राहत नाही. त्यामुळे त्याला वाटतं संपूर्ण विश्वामध्ये आता मीच पसरलेला आहे. इतका सुंदर हा ईश्वराचा अनुभव या सूत्रामध्ये त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे हे सगळं जे विश्व आहे, हे विश्व न जाणणाऱ्यांसाठी उपभोग आहे. म्हणजे जे सामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी, उपभोगासाठी, कर्मासाठी हे विश्व आहे. परंतु हा जो परमभक्त आहे ह्याच्यासाठी काय आहे? ह्याच्यासाठी हा ईश्वराचा खेळ आहे. म्हणजे काहीही हो, खेळच आहे. आता बघा ना, तुम्ही एक खेळ मांडला, मोठी माणसं खेळतात. ज्यावेळी मोठी माणसं खेळतात त्यावेळी ते सगळं जाणून बुजून खेळतात. सगळं जाणलेलं असतं त्यांनी. अरे हारलं काय जिंकलं काय, ते हसतात. यावेळेस समोरचा जिंकला, चला ठीक आहे, आज डाव आपण बंद करू, आता वेळ संपली, आता ऑफिसला जायचं आहे. इतक्या अगदी आनंदात, तू छान खेळलास, पण मला सुद्धा कळली तुझी ट्रिक आता. ठीक आहे, 4 वेळा जरी समोरचा जिंकला, माहिती आहे काय, आनंदासाठी खेळतोय आपण थोडी कोणाला कमी करण्यासाठी, जास्त करण्यासाठी. असंही तो म्हणत नाही, काय रे मलाच येत नाही, तुलाच येतं, मी नाही तुझ्याशी खेळत, जा. ते काय लहान मुलं नाही आहेत. पण मोठी झालेली, मॅच्युअर झालेली माणसं असं म्हणतात की नाही? किंवा काय, मोठी माणसं समजा क्रिकेट खेळतात, अशीच गंमत म्हणून खेळतात. तर काय, एकाला एका बॉलमध्ये आऊट केलं, एकाने काय शतक काढलं पूर्ण, काही नाही, ते काय दुश्मन होत नाहीत एकमेकांचे. याचा अर्थ काय, ही जशी गंमत आहे, खेळणं, टाईमपास, आजच्या खेळात मला जरी बॅटिंग नाही जमली तरी बॉलिंग किती छान जमली, आज मी बॉलिंगला तयार झालो, इतकंच फक्त कुणाला वाटतं कधी. एखादा म्हणतो मी आज फिल्डिंग छान केली, आऊट केलं सगळ्यांना, मग रन्स काढू नाही दिला. एखादा म्हणतो मला काय बॉलिंग जमली नाही बाबा एखाद्याला आऊट करायला, बॅटिंग मात्र जमली, आता बघू पुढच्या वेळेस दुसरं काहीतरी शिकू. म्हणजे काय आहे, खेळीमेळीनी वागणं आहे. अक्षरशः जो परमभक्त असतो त्याला सगळे ही ईश्वराची लीलाच वाटते. कधी तो कोणाला गरीब करतो, कधी कोणाला श्रीमंत करतो, पण याला काही वाटतच नाही. पण आता खरोखरी ज्याच्याकडे पैसे नसतात, मात्र तो ईश्वरापासून दूर असेल, तो जर ईश्वरापासून दूर असेल मनाने, तर मात्र काय होतं, त्याला वाईट वाटतं माझ्याजवळ पैसे नाही आहेत. पण ज्याने हे सगळं जाणलेलं आहे, मनातून त्याला अगदी खदखदून हसू येत असतं. काय ईश्वर हा एक एक खेळ मांडतोय आणि गंमत करतोय. पण
ज्याच्याशी तो गंमत करतोय त्याला अज्ञान असल्यामुळे कळत नाही आहे, त्याला मनातून करुणासुद्धा प्राप्त होते की अरे याला हे समजू दे. ज्ञानेश्वर माऊलींना तेच झालं होतं, नारदांनाही तेच झालं होतं की भगवंता तुझा खेळ चालतो, तुझी लीला चालते, हे सगळं ठीक आहे रे, परंतु जे अज्ञानी आणि सर्वसामान्य माणसं आहेत ती त्यांच्या कर्मांची फळं भोगतायत, वाईट आणि चांगली. त्यांच्यासाठी काय उपाय तू सांग रे परमेश्वरा. अशी करुणासुद्धा वाटते परमभक्ताला आणि त्याला खेळसुद्धा वाटतो. म्हणजे आज तीच अवस्था जरी माझ्यावरही आली असली, माझ्याही जवळ पैसे नसले कधी, माझ्याही जवळ कधी पैसे असले, मलाही कधी मोठेपणा मिळाला, मलाही कधी कमीपणा मिळाला, मला काही नाही वाटत, हे ठीक आहे रे. मला आजपर्यंत काही वाटत नाही की तुझी लीला चालू आहे, किती सहज तेने तू ह्या खेळ खेळतो आहेस आणि एन्जॉय करतो आहेस. हां, परंतु ज्या जीवांना समजत नाही आहे त्यांच्यासाठी काय उपाय आहे त्यांचं दुःख जायसाठी. अशी करुणासुद्धा परमभक्ताच्या मनात निर्माण होते, इतका तो हळुवार झालेला असतो. म्हणजे परमभक्तीचं इतकं तुफान लक्षण आहे की त्याला सर्वांविषयी त्याच्या मनात दया उत्पन्न होते. कृष्णमय वृत्ती त्याची झालेली असते. साधक म्हणून तो काही वेगळा राहत नाही, तो भगवंताशी एकरूप होऊन जातो. आता हे एक सूत्र अगदी सुंदर, पराभक्तीच आहे नाही, त्याच्यामुळे पराभक्तीचं सूत्र अगदीच आहेच, म्हणजे त्यात सगळीच त्याची लक्षणं दिली आहेत. आता गौणी भक्ती किंवा त्रिधा भक्ती ही सुद्धा कशी असते हे आपण आता पुढच्या सूत्रामध्ये बघणार आहोत. पुढच्या सूत्रात सांगतायत की गौणी त्रिधा गुणभेदात अर्थादिभेदात वा. गौणी त्रिधा गुणभेदात अर्थादिभेदात वा म्हणजे काय तर गौणी भक्ती जी आहे तिचे कसे गुण जर बघितले, ज्यांच्यामध्ये जे गुण जास्त त्या प्रकारची ती भक्ती. अशी भक्ती 3 प्रकारे आहे. गुणांच्या स्वरूपात बघितलं तर भक्ती 3 प्रकारे, किंवा आर्ततेच्या स्वरूपात बघितलं तर भक्ती 3 प्रकारे आहे. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू असे ते प्रकार आहेत. आर्तता कशी आहे भक्तीची, परमेश्वर किती पटीने तुम्हाला हवा आहे का फक्त तो याच्या आपली आवश्यकता भागवण्यासाठी तो हवा आहे, हे सगळं पाहून भक्तीचे 3 प्रकार. पराभक्तीपेक्षा हे वेगळं आहे, खालच्या दर्जाची ही भक्ती आहे, पण या भक्तीचे 3 प्रकार पडतात. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू. आता ते प्रकार आपण बघूया.
पराभक्तीचा अभ्यास काही आपल्याला लगेच करता येणार नाही आहे इतका. हां, कसं आहे माहिती का, आपल्याला पराभक्ती पाहिजे आणि आपण आता पराभक्तीचा एकदमच विचार करायला गेलो आणि खूपच त्याच्या मागे लागलो तर पराभक्ती आपल्याला प्राप्त होणारच नाही. तुम्हाला एक माहिती आहे का, एखाद्या वेळेस जर झोप येत नसेल तर आपण प्रयत्न करतो, असं करून बघू तसं करून बघू, थोडंसं वाचून बघू, थोडंसं हे करून बघू, झोप येते का बघू, गाणं लागून बघू, आणि झोपच येत नाही. म्हणजे जेव्हा जे हवं असतं, तुम्हाला म्हटलं एखाद वेळेस हां इकडे जाऊ नका बरं का, धोका आहे. अरे धोका म्हणजे काय, जाऊन बघावंच वाटतंय. म्हणजे काय, जे हवं असतं ना ते मिळत नाही, जे करायला नको असतं ना ते करावंसं वाटतं, अशी अवस्था आहे आपली. मग पराभक्ती जर आत्ता या नॉर्मल आपल्या स्टेजला जर पराभक्ती हवी असेल तर ती कितीही म्हटली तरी ती लगेच प्राप्त होणं शक्य नाही. मग गौणी भक्तीपासून सुरुवात केली पाहिजे. गौण म्हणजे काय, थोडीशी सामान्य स्तरावरची भक्ती. हां, ते पराकोटीची भक्तीला पोहोचण्यासाठी आधी तयारीची आवश्यकता आहे, म्हणून ही खालच्या स्तरावरची गौणी भक्ती आहे. आता आपण सगळेजण या जगात, आपण जेवढे जण आहोत तिथे काय आहे, सगळी काय आहे, सगळं विश्व त्रिगुणात्मक आहे ना, सत्वरजतम त्रिगुणात्मक आहे. आणि म्हणून या त्रिगुणात्मक विश्वाकडे आपलं आकर्षण आहे. म्हणून आधी आपल्याला गौणी भक्ती जमेल. गौणी भक्ती ही सामान्य भक्ती असते. तर सत्वरजतम हे 3 गुण आहेत आपल्या आतमध्ये आहेत ते. हां, तर त्यांच्याप्रमाणे ही गौणी भक्ती 3 प्रकारात मोडते. काय असतं, या त्रिगुणांपैकी ज्याचं आधिक्य असेल, जे गुण जास्त असतील व्यक्तीमध्ये उपजत, तर तशा आपल्या वृत्ती किंवा वासना बनतात. हां, आणि त्या वासना आहेत तोपर्यंत आपल्याला कर्म करावं लागतं की नाही. मग सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागतात. जोपर्यंत आपल्याला वासना आहेत तोपर्यंत विश्वामध्ये सगळ्या प्रकारची कर्म करायला लागतात. आणि मग आपल्याला कधीकधी एक स्टेज अशी येते शेवटी, थकून भागून, की आपल्या भावना विचार सगळे बंद होऊन जातात, थांबतात. हां, मग ती स्टेज कोणती, तर मृत्यू. वासनांचा या देहामध्ये शेवट झालेला असतो, परंतु याच देहामध्ये हा देह जागृत म्हणजे जिवंत असताना जर वासनांचा शेवट झालेला असेल तर ती पराभक्ती. अशी ही अवस्था पहिल्यांदा समजावून सांगितलेली आहे. आलं आहे का लक्षात, की पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे जगत 3 गुणांनी युक्त आहे. मग आपण पण 3 गुणांनी युक्त आहेत. आता जगत राहू दे बाजूला, जगतामध्ये वावरायसाठीच तर मुळे आपल्याला 3 गुण आहेत. सर्वसामान्यपणे या जगतात वावरावं आपण, आणि पंचमहाभूतात्मक आहोत जगताप्रमाणे, म्हणून आपल्याला 3 गुण आहेत. 3 गुणांपैकी जन्मजात आपल्यामध्ये ज्या गुणाचं आधिक्य आहे त्या प्रकारे आपल्यामध्ये भक्तीचा उगम होऊ शकतो. त्या प्रकारे भक्तीचा उगम होऊ शकतो. मग आता त्याच्यात आणखीन स्पष्ट केलेलं आहे की आपल्यामध्ये जे गुण जास्त प्रमाणात आहेत त्याप्रमाणे आपल्या वृत्ती बनतात, त्याप्रमाणे आपल्या वासना बनतात.
परंतु कुठेतरी एक स्टेज अशी आहे जिथे आपल्या वासना, भावना, विचार, दृश्य, अहंभाव हे सगळे थांबतात. कुठली ती अवस्था आहे? जिथे देहच संपतो मुळी, ती अवस्था आहे ती. आता कलाटणी आहे या विचाराला. ज्यावेळी या देहामध्येच असताना, म्हणजे देह गेल्यावर नाही, देहामध्ये असताना भावना, विचार, दृश्य, अहंभाव, वासना, वृत्ती सगळं थांबतं, त्याला म्हणतात पराभक्ती. आणि ती जी पराभक्ती आहे ती प्राप्त करायची आहे तर कुठून? या गौणी भक्ती बसून. जी गौणी भक्ती त्रिगुणांवर अवलंबून आहे. आपणही त्रिगुणात्मक आहोत. त्रिगुणात्मक अवस्थेत असताना त्या पराभक्तीपर्यंत कसं जायचं, हे 2 स्टार्ट आणि एंड पॉईंट त्यांनी दिलेले आहेत. कुठून बसायचं प्रवासाला भक्तीच्या, कुठे उतरायचं, डेस्टिनेशन हे त्यांनी दिलेलं आहे. आता काय करायचं ते आपण ठरवायचं. म्हणजे आता आपल्याला पराभक्तीपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला गौणी भक्ती केली पाहिजे. मग भक्त, सामान्य भक्त जे आहेत ते 3 प्रकारे आपल्या प्रकृतीमध्ये जसे जसे गुण असतील तसा त्यांचा स्वभाव आहे आणि त्या गुणापरत्वे त्यांची मनोवृत्ती असते. म्हणजे हे जे प्रकार आहेत गौणी भक्तीचे, हे प्रकार मुख्य भक्तीकडे नेणारे गौणी भक्तीचे हे जे प्रकार आहेत ते कशावर अवलंबून आहेत? त्या व्यक्तीच्या वासना आणि प्रकृती यांच्या धर्मावर अवलंबून आहेत. आणि भगवत प्राप्ती करण्याचा जो हेतू आहे त्याच्यावर पण अवलंबून आहे. हेतू जर हा असेल, मला हे मिळू दे, मला ते मिळू दे, मला असं होऊ दे, मला तसं होऊ दे, हा हेतू असेल, माझ्या जीवनात मी जे काय मिळवायचं आहे ते मी माझ्या पुरुषार्थाने मिळवीन. भगवंताला मी एकच मागायला पाहिजे की तुझी कृपा होऊ दे आणि मला तुझी भक्ती साध्य होऊ दे. हा जर हेतू असेल तरच उच्च प्रकारची भक्ती मिळेल. एक आता त्यांनी क्लिअर केलं. आता एक स्टेप बाय स्टेप आपण चाललो आहे की तामसिक भक्तीचा, तामसिक प्रवृत्तीचा जो आहे साधक, तो पराभक्तीपर्यंत जाणार नाही. एका जन्मात कधीच जाणार नाही. तो राजसिक प्रकारात जाऊ शकेल. आपले वाईट गुण टाकून तो राजसिक वृत्ती निर्माण करू शकेल. राजसिक गौणी भक्तीच्या टप्प्यावर जो भक्ती करत असेल तो त्याच्यापेक्षा उच्च अवस्थेत म्हणजे सात्विक टप्प्यावर येऊ शकेल. कारण आधी एकतर खूपच जन्मांचे संस्कार आहेत आपल्यावर, म्हणून एक एक स्टेप कोणीही चढू शकेल आणि फारच अगदी ज्याची जिद्द असेल तोच जाऊ शकेल. आणि पुन्हा सात्विक भक्त हा उच्चावस्थेत जाऊ शकेल. पण तिथे सात्विक भक्ती जी आहे ती सात्विक म्हणजे त्रिगुणात्मक जगातलीच आहे ना. सत्व आपण मागेही पाहिलं. सात्विक म्हणजे त्रिगुणात्मक, त्रिगुणात्मक म्हणजे परावर्तित होणार. आता ते जर त्रिगुणात्मकच त्याची भक्ती आहे सात्विक म्हणजे, तर तो पुन्हा मात्र घसरू शकतो आणि पुन्हा त्याला वासनावृत्ती निर्माण होऊ शकतात. तो उपाधींमध्ये पुन्हा अडकू शकतो. म्हणजे
ज्याची प्रवृत्ती सात्विक आहे तो वर चढेल, पण कदाचित तो पुन्हा खाली उतरू शकेल, कारण मुळात त्याची सात्विक प्रवृत्ती आहे. आणि त्यातला जर एखादा सात्विक वृत्तीचा मनुष्य केवळ आणि केवळ भगवंताला समर्पित होत असेल पुढे पुढे जाऊन, आणि हे समर्पित होणं त्याचं कधीच थांबलं नाही, आणि योगाने त्याला जर हे समर्पणाची महत्त्व त्याला जर कळलं तर तो अत्युच्च भक्ती गाठू शकेल. भगवंताशी त्याचं तादात्म्य होईल. म्हणजे आपलं हृदय परमेश्वराच्या भक्तीने, परमेश्वराच्या प्रेमाने ओतप्रोत भरून जाणं, हीच खरी परमभक्ती आहे. आणि ह्या उत्कट प्रेमामुळे सात्विक गुणसुद्धा त्या साधकाच्या चरणाशी जाऊन बसतात की आम्ही कोणी नाही बाबा, तुला लागेल तेव्हा आम्ही तुझी सेवा करू. सात्विक गुण म्हणतात आम्ही आहोत तुझ्या मदतीला. तीनही प्रकारच्या ज्या आहेत, सात्विक, राजसिक, तामसिक वासना आपल्या चित्तातनं जर निघून गेल्या तरच अत्युच्च भक्ती आपल्याला प्राप्त होते. याचे तीन भक्तांनुसार याचे तीन प्रकार पडतात. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी. आर्त म्हणजे भौतिक जीवनात, म्हणजे या जीवनामध्ये, सामान्य जीवनामध्ये जे मिळू शकेल ते सगळं मिळाल्यावर जो समाधानी असतो, आणि म्हणजे ते सगळं मिळालं आहे पण त्याला काहीतरी कमी वाटत असतं, असमाधानी तो असतो, आणि त्याला त्यावर उपाय हवा असतो खात्रीचा की मला एवढं सगळं मिळून का मला समाधान नाही. तो आर्त. अंतिम परमेश्वराचं अस्तित्व थोडं थोडं जाणवायला ज्याला लागतं आणि तेच हवं असतं ज्याला, तो जिज्ञासू. पण त्याला ते अस्तित्व साधता येत नाही, पण त्याला ते हवं असतं. तो जिज्ञासू. जिज्ञासा असते त्याच्या मनामध्ये, हे कसं ग्रहण करायचं, आपण ईश्वराची भक्ती प्राप्त कशी करायची, त्याचं कारण आहे. त्याला ते का साधता येत नाही माहिती आहे. तो बुद्धिमान असतो, बुद्धीच्याच लेवलने तो पाहायचा प्रयत्न करतो. बुद्धीच्या पातळीवर परमेश्वर कधीही भेटणार नाही. बुद्धी ही सुद्धा त्रिगुणात्मिक आहे. आणि अर्थार्थी जो असतो तो परिस्थिती संबंधी असमाधानीच असतो. पण तो तृप्ती शोधायच्या मागे असतो की ही तृप्ती या वस्तूंमध्ये का मिळत नाही, मग कशाने मिळेल. म्हणजे प्रत्येक साधक हा इकडे भक्तीकडे का वळतो, तर आपल्या अंतःकरणामध्ये अपूर्णतेची भावना, कितीही काहीही मिळवा, का बरं मला समाधान मिळत नाही आहे. म्हणून परिपूर्ण समाधान मिळण्यासाठी परमभक्ती हाच एक मार्ग आहे. आणि
अहम केंद्रित जीवन जे आहे त्याची अभिव्यक्ती म्हणजे सर्वनाश. कारण परमेश्वरापासून आपण दूर जातो. आणि म्हणून गौणी भक्तीचा आधी अभ्यास करावा. आर्त जिज्ञासू अर्थार्थीपर्यंत तरी आपण जाऊन पोहोचावं. आपल्या मनात आज हे येतं आहे का की या विश्वामध्ये आपण राहतो, हे मिळवलं ते मिळवलं तरी मला का नाही समाधान लागत आहे, तेव्हा कुठे आपण ईश्वरापर्यंत पोहोचणार आहोत. पण जिज्ञासू मात्र असं असतो, त्याला गॅरंटी असते की या मार्गाने मिळणार आहे, आपण ईश्वराला समर्पित झालं पाहिजे. पण तरीसुद्धा तो बुद्धीच्याच साह्याने पाहतो, म्हणून तो जिज्ञासूच राहतो, तो परमभक्त होऊ शकत नाही. आधी एवढं तरी या तरी स्तरांवर आपण आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला परमभक्ती साधेल. परमभक्तीचं पसुद्धा जर जाणता येत नसेल, आपली वृत्तीच जर ईश्वराकडे वळलेली नसेल, तर आपण कसं काय ती परमभक्ती साधणार आहे. परमभक्ती साधण्यासाठी आधी ईश्वराचं महत्त्व, माझ्या अपूर्णतेचं महत्त्व, मला ईश्वराकडून पूर्णता प्राप्त होणार आहे हे महत्त्व, हे सगळं कळल्याशिवाय आपण पराभक्ती कशी काय साधणार. त्यामुळे आधी गौणी भक्ती, त्या गौणी भक्तीचे जे 3 प्रकार आहेत, आमच्यामध्ये सत्व रजत तम गुण आहेत या जगतामध्ये राहिल्यामुळे, आणि या 3 गुणांमुळे 3 वृत्ती तयार होतात. 3 वृत्तींमध्ये अनेक प्रकारच्या 3 वासना तयार होतात. आणि त्या सगळ्यापासून अलिप्त राहण्यासाठी या 3 गुणांमध्ये जो गुण जास्त प्रबळ आहे त्याप्रमाणे आर्त जिज्ञासू अर्थार्थी असे परमेश्वराकडे वळण्याचे 3 मार्ग तयार होतात. त्या 3पैकी एका तरी मार्गावर आधी आम्ही राहिलं पाहिजे, म्हणजे मग आम्ही पराभक्तीचा मार्ग त्याच्यानंतर कधीतरी धरू शकू. असं नारदांनी आपल्याला फार सुंदरपणे गाईड केलेलं आहे या सूत्रामध्ये, शास्त्रोक्त पद्धतीने. तर आज इथे थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.